प्रॉपर घेते फक्त मी कुठे आउट आहे तेवढं मला सांगा, एवढं नाही फक्त मॅम समोर कॅमेरा स्वागत. खरं तर स्वयंपाक म्हणलं की प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा प्रश्न असतो आणि त्यातल्या त्यात स्पर्धा म्हणलं की प्रत्येक महिलेचा उत्साह वाढत असतो. आणि आता ही स्पर्धा येते किचन क्वीन ऑफ महाराष्ट्र, त्याबद्दल काय सांगाल? तर सगळ्यात आधी तर मला या गोष्टीचा प्रचंड आनंद होतोय की महाराष्ट्राची किचन क्वीन नावाची ही स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रभर घरातल्या गृहिणींसाठी एक उत्तम असा प्लॅटफॉर्म निर्माण करणारी आहे. आणि मुळात ही नुसती स्पर्धा म्हणजे स्पर्धेसारखी स्पर्धा नसणार आहे, तर ही महिलांच्या कौशल्याची, त्यांच्या सुबकतेची, त्यांच्या कल्पकतेची एक अशी चवदार यात्रा असणार आहे. महाराष्ट्रातल्या 10 प्रमुख वेगवेगळ्या काय म्हणू आपण शहरांमधून आलेल्या वेगवेगळ्या स्त्रिया, वेगवेगळ्या प्रदेशातल्या स्त्रिया आपापल्या घरातून एक त्यांच्या आवडीचा असा एक पदार्थ बनवून आणणार आहेत. आणि मला वाटतं आता जेव्हा त्यांच्यासाठी हा इतका सुंदर प्लॅटफॉर्म तयार झाला, म्हणजे एखादी गृहिणी, आपण विचार करूया, एखादी गृहिणी जेव्हा या स्पर्धेसाठी तयारी करत असेल, मुळात ती सगळ्यात आधी या स्पर्धेबद्दल ऐकेल तुमच्या माध्यमातून, आणि त्यानंतर ती तिच्या राहिलेले स्वप्न, आकांक्षा, इच्छा तिच्यात निर्माण होतील की मी या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करू आणि इतका छान प्लॅटफॉर्मचा मी वापर करू. मग त्यासाठी ती हळूहळू विचार करायला लागेल, म्हणजे तिने तिची कल्पकता वापरली आणि त्यानंतर ती विचार करून तो पदार्थ तयार करेल. आत्तापर्यंत ती त्या 4 चौकटींमध्येच पदार्थ तयार करत होती, फक्त तिच्या कुटुंबासाठीच ती पदार्थ बनवत होती आणि कुटुंबातली 4 लोक तिचं कौतुक करत असतील किंवा नसतील, पण आता तिने बनवलेला पदार्थ अख्खा महाराष्ट्र अनुभवणार आहे, चाखणार आहे त्याची चव, आणि तो पदार्थ घराघरातल्या गृहिणी इतर तसा पदार्थ आवडल्यास तो त्या करून बघणार आहे. म्हणजे तिची कल्पकता आली, तिचे ते 4 भिंतीतून ती बाहेर निघून तिच्या घरातले ते जे संस्कार असतील ते त्यात ॲड होतील, तिची आपल्या महाराष्ट्राची जी परंपरा आहे जी तिच्याशी निगडीत असेल ती ॲड होणार आहे. म्हणजे संस्कृती, परंपरा आणि तिची कल्पकता, तिचे विचार, हे सगळं त्या प्लेटमध्ये सजून आपल्यासमोर येणार आहे. आणि मला वाटतं यापेक्षा खूप सुंदर रुचकर अशी डिश किंवा रसाळ आपण म्हणतो ना, सगळे जे रस उत्पत्ती जी होते त्यापेक्षा सुंदर काय असू शकते. त्यामुळे मला वाटतं अशा चविष्ट वेगवेगळ्या पदार्थांची चव चाखायला मी तर फारच उत्सुक आहे. आणि ऑफकोर्स आपण नवनवीन पदार्थ शिकण्यासाठी गृहिणी म्हणा किंवा घरातली कुणीही सदस्य चाखण्यासाठी उत्सुक असतातच. त्यामुळे फारच उत्सुकता आहे की कसं तयार होणार आहे ते पदार्थ आणि काय असणार आहे, कोण असणार आहे महाराष्ट्राची किचन क्वीन. आणि घरातल्या गृहिणीला आपण खेचून आता संपूर्ण जगासमोर आणण्यासाठी सज्ज व्हा लवकरात लवकर, असंच मी गृहिणींना सांगेन. तुम्हाला किती स्वयंपाक करायची आवड आणि तुमचा सगळ्यात आवडीचा पदार्थ कोणता? वा, हा खूप छान प्रश्न विचारला. मी काही वर्षांपूर्वी सुगरण नावाचा कार्यक्रम अँकरिंग करत होते त्या कार्यक्रमाचं. आणि खरं सांगू तर तोपर्यंत मी कधीच किचनमध्ये गेले नाही किंवा कधीच किचनच्या कुठल्या पदार्थाची, म्हणजे मला कसुरी मेथी हा पदार्थ माहीतही नव्हता. त्या सुगरणच्या किचनमध्ये गेल्यानंतर मी त्या शेफला विचारलं, अहो हे काय आहे, मग तेव्हा त्यांनी सांगितलं की मग मी ते शिकले. म्हणजे तिथून अशी माझी इतक्या अज्ञानातून सुरुवात झाली होती. आणि त्या सुगरणच्या किचनमुळे मला खरं तर स्वयंपाकाची आवड निर्माण झाली. आणि जो पदार्थ मी तिकडे शिकायचे तो घरी येऊन करून त्याचे प्रयोग नवऱ्यावर घ्यायचे, माझ्या नवऱ्याला खाऊ घालायचे. पण फॉर्च्युनेटली असं झालं की माझ्या घरचं किचन आणि स्वामी समर्थ फार मला त्यांचे आशीर्वाद होते असं मला वाटतं, कारण त्या किचनच्या आशीर्वादाने माझा पदार्थ कधीच आत्तापर्यंत फसला नाही. कारण मी फक्त सोप्या रेसिपीज घेऊन त्या करायचे आणि नवऱ्याला खाऊ घालायचे. पण नवराही कौतुक करणार असल्यामुळेच कदाचित मला ते बळ मिळालं आणि मी अजून नवनवीन पदार्थ शिकून ते घरी ट्राय करायला लागले. हळूहळू मला त्याची आवड निर्माण झाली. मग त्यानंतर मला मुलं झाली आणि मुलांनाही म्हणजे त्यांना पौष्टिक काहीतरी खाद्य द्यायचं हे प्रत्येक आईचं हे काय म्हणूया, तिला इच्छा असतेच की मुलांना काहीतरी पौष्टिक द्यायला हवं. त्यामुळे मग मी अजून नवनवीन रेसिपी, नवनवीन काही पौष्टिक मुलांना खायला देता येईल याचं बघायला लागले. मग यूट्यूब सर्च करायला लागले. आणि मग त्यानंतर मी आता स्वतः माझ्या इन्स्टाच्या चॅनलवर छोटी भूक नावाचं पण एक सदर तयार केलेलं आहे. तर तुम्ही इच्छा असल्यास माझ्या योगिनी चौक इन्स्टावर जाऊन सुद्धा बघू शकता छोटी भूकचे सगळे एपिसोड. सो आता मी प्रचंड आनंदाने आणि तितक्याच अभिमानाने आणि उत्साहाने वेगवेगळ्या नवनवीन हेल्दी रेसिपीज तयार करते.
योगिनी मॅम, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की असं म्हणतात की पुरुषाच्या हृदयापर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग म्हणजे तो पोटातून असतो. खरं आणि तुम्हाला 2 मुलंही आहेत, तर तिघांच्या हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी काही स्पेशल अशा रेसिपी तुम्ही घरी बनवता का? अगदीच, मी तेच सांगते. छोटी छोटी बुकमध्ये बनवलेल्या सगळ्या रेसिपीज मी दाखवते सुद्धा त्या इन्स्टावर, की माझी मुलं, माझा नवरा हे सगळे ते पदार्थ चाखतात आणि त्यांना जेव्हा आवडतात, ते अप्रूव्ह होतात तेव्हाच मी ते व्हिडिओमध्ये दाखवते. आणि माझी स्पेशालिटी मला वाटतं सूपची आहे. माझा नवरासुद्धा आणि माझी मुलं खूप म्हणजे आम्ही आमचं लाईफस्टाईल खूप हेल्दी लाईफस्टाईल जगायचं असं ठरवलेलं असल्यामुळे मी सूप, सलाड हे पदार्थ खूप जास्त घरी तयार करते. त्यामुळे सूप ही माझी स्पेशालिटी आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे सूप्स मला करून दाखवायला इन्स्टावर आवडतात आणि मी त्यांना खाऊ पण घालते. योगिनी मॅम, महाराष्ट्र हा शब्द खूप जवळ असेल तुमच्या. महाराष्ट्राची सुपरस्टार ते महाराष्ट्राची किचन क्वीन सॉरी, तर काय सांगाल हा प्रवास सुपरस्टार ते आता किचन क्वीन? बापरे, खूप छान जोडलंयस हे सगळं. मी एवढा विचार केला नव्हता. खरं तर महाराष्ट्राचा सुपरस्टार ही सुरुवात होती माझी आणि त्याने मला खूप दिलं. म्हणजे मला जे आज माझं नाव मिळवून दिलं आहे, जे माझ्या आईवडिलांनी मला नाव दिलं, ते नाव जगासमोर आणलं महाराष्ट्राच्या सुपरस्टारने मराठीच्या प्लॅटफॉर्मने. त्यामुळे त्या प्लॅटफॉर्मने मला प्रचंड ओळख मिळवून दिली आणि त्यानंतर माझा जो काही करिअरचा प्रवास सुरू झाला तो आज आता महाराष्ट्राच्या किचन क्वीनपर्यंत येऊन थांबला आहे. मला वाटतं आपलं महाराष्ट्र इतका समृद्ध आहे ना, इतका विविधतेने नटलेला आहे की त्यात तुम्ही देत राहा, पेरत राहा किंवा घेत राहा, हे सगळं तुमच्यासाठी ओपन आहे. महाराष्ट्राची संस्कृती इतकी संपन्न आहे की त्या संस्कृतीतले वेगवेगळ्या नुआन्सेस म्हणजे खाद्यपदार्थ म्हणा, पोशाख म्हणा, त्यातली कलाक्षेत्र म्हणा, नृत्य परंपरा म्हणा किंवा कुठलंही कल्चर घ्या आपलं, ते फार समृद्ध आणि त्याच्याकडनं नेहमी शिकण्यासारखंच आहे. आणि मला जितकं त्यातनं घेता येईल तितकं घेत आलेले आहे आणि शिकता येईल तितकं शिकतही आले. त्यामुळे मला असं वाटतं की आता महाराष्ट्राची किचन क्वीनमध्ये नवनवीन रेसिपीज, पदार्थ महाराष्ट्रातून आलेले वेगवेगळे, म्हणजे जसं आपण म्हणतो ना की नागपूरमध्ये तिखट जास्त किंवा जळगावमध्ये तिखट जास्त आणि कोकणामध्ये नारळाचा वापर जास्त, मग त्या वेगवेगळ्या संस्कृती कल्चरची अदलाबदलही करता येते का, की ह्या कल्चरचं त्या कल्चरला, त्या कल्चरचं पदार्थ इथे, असं काही करता येतं का? असं वेगवेगळे कदाचित उपक्रम होतील. त्याने काय होतं, संस्कृतींची देवाणघेवाण होते. महाराष्ट्रातल्या संस्कृतींची देवाणघेवाण करणं हा जर इतका मोठा उद्देश महाराष्ट्राच्या किचन क्वीनचा असेल तर खरोखरच पाहायला आणि अनुभवायला खूप मजा येणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की खूप इंटरेस्टिंग असं होणार आहे हा कार्यक्रम. योगिनी ताई, मला हे विचारायचं आहे की गृहिणी म्हणजे अजूनपर्यंत चूल आणि मूल एवढीच एक संज्ञा होती, बरोबर? पण आता हा जो प्लॅटफॉर्म जो मिळाला आहे तो त्यांना कितपत उपयोगी पडणार आहे की पुढे जाऊन त्यांच्या फ्युचरमध्ये वगैरे एक फक्त तो टॅग न लागता क्वीन हा टॅग हा मिळेल का? अगदीच, कारण आतापर्यंत मी म्हटलं ना 4 भिंतीमध्ये स्वयंपाक करणारी ती गृहिणी आज जेव्हा तिचा पदार्थ अख्ख्या महाराष्ट्रासमोर येईल तेव्हा तो पदार्थ नुसता तो त्या कुटुंबापुरता मर्यादित न राहता त्या कुटुंबाचं प्रेम संपूर्ण महाराष्ट्रभर पसरणार आहे. सो त्यामुळे ती गृहिणी केवळ आई किंवा बायको किंवा सून न राहता संपूर्ण महाराष्ट्राची क्वीन होण्याची संधी तिला मिळणार आहे. त्यामुळे खरंच मी महाराष्ट्रातल्या सगळ्या गृहिणींना आणि मुलींना आणि मुळात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यात वयोमर्यादा नाही आहे बरं का. म्हणजे अगदी 10 वर्षाच्या मुलीपासून ते आजीपर्यंत कुणीही या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करू शकणार आहे. त्यामुळे उलट तुम्ही लवकरात लवकर सज्ज ना आपापले छान छान नवीन इनोव्हेटिव्ह पदार्थ घेऊन मी तुमच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातल्या मुलींना, गृहिणींना आवाहन करते की लवकरात लवकर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतोय, तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचा आणि नवनवीन पदार्थांची आम्ही प्रतीक्षित आहोत. खूप धन्यवाद. फक्त एक शेवटचंच सांगेन, महाराष्ट्राची किचन क्वीन हे नाव ठीक आहे, पण आपण अन्नपूर्णा म्हणतो शक्यतो स्त्रियांना, बरोबर? तर त्याबद्दल काय सांगा स्त्रियांच्या अन्नपूर्णाबद्दल? अन्नपूर्णा, आपण आपली संस्कृतीच ती आहे की आपण स्त्रीला देवी, पुरातन काळापासून देवी म्हणत आलेलो आहोत ना. देवी, देवीजी अशा पद्धतीने आपण संबोधतो. त्यामुळे खरं तर काय म्हणतात त्याला, काय म्हणतो आपण, जेव्हा अन्नदाता सुखी भव, पाककर्ता सुखी भव,
आजच्यासारखे उद्या मिळू आपण म्हणतो ना, आणि करणारा आणि खाणारा दोघांचंही समाधान होऊ, तृप्ती त्यांना लाभो. तर इतकं अन्नदानाचं किंवा अन्न बनवण्याचं, अन्न खाऊ घालण्याचं इतकं या कार्याला पुण्यकर्म म्हटलं गेलं आपल्याकडे. त्यामुळे उलट हे पुण्यकर्म आहे आणि त्यात ते जे तयार करणारा जो व्यक्ती आहे त्याला अन्नदाता, अन्न देणारा असं म्हटलं गेलं आहे. आणि जी बनवणारी आहे किंवा अन्न निर्माण करणारी आहे ती अन्नपूर्णा आहे. त्यामुळे खरोखरच हे अख्खं संपूर्ण खरं तर पुण्याचं काम आहे. पण आता कसं आपली जरा जेनझी संस्कृतीसुद्धा आहे ना, तो मिलेनियल जेनझी या सगळ्या संस्कृतींची भाषा घेऊन खरं तर तो अन्नपूर्णेचाच सोहळा आणि महोत्सव असणार आहे. पण आजच्या भाषेमध्ये त्याला महाराष्ट्राची किचन क्वीन असं नाव दिलं गेलं आहे असं मला वाटतं. या कार्यक्रमाची म्हणजे सुरुवात ही अवधनी कवळ घेता नाव घ्या श्रीहरीचे हे बोलून झाली तर खूप छान सुरुवात होईल आणि तो कार्यक्रम हिटही होईल. अगदी अगदी प्रश्न. तुझ्या या सजेशनला आम्ही नक्की आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी करू आणि नक्कीच हे सजेशन आम्ही स्वीकारतो. थँक्यू 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 सो मच. खूप छान वाटलं तुमच्या सगळ्यांशी बोलून गप्पा मारून. थँक्यू सो मच. थँक्यू. इथंच राहू दे कॅमेरा, ते दोघं जण येत आहेत त्यांचे. It's about innovation, resilience, perseverance, and simplicity, honesty, and relationship is at the core, is the way of being. I learned the first part from my father, and the second part is what I embraced from my mother, the backbone of Neelam and the Dedia family. At Neelam, we have 40% women workforce. Every 14th January or 15th January, based on Makar Sankranti, we conduct Haldi Kumkum. We celebrate Women's Day. We offer discounts on Women's Day to our clients. We have a channel, Women of Steel, hosted and managed by Therefore Design. And these are some bits or bytes what we do to felicitate women for who she is, each one of you here. And a gratitude to my mother, again. Yeah. We earlier had Miss Sulabha Deshpande as our product mascot, if you know Miss Sulabha Deshpande. She was a product mascot. And today we have signed Miss Sonali Kulkarni. We've renewed the agreement for the next 3 years. Today, I also feel very proud to say that Neelam is a third generation at home and at client's place also. We are dealing with, not only that, I myself am working with the team and the clients before me at Neelam. Or even before my birth, we can say that. Our mantra is about innovative products, solution-based for the woman at an affordable price. That is being further classified again by Therefore into cook, serve and store, right? And one of our expression is present outside. I would want each one of you to witness. That's our new innovation for the first time in India. We want to express our products. We want to express our feelings through our products in every middle income home kitchen and dining through our products. This Backfresh technology was introduced by Hemika at Taj and is again present for you. Today we showcase this and is officially available in the market from yesterday across India now. Hemika is with Neelam for the last 1.5 years. She has been very active and she has got gelled with the system. It is not ki, hey Saibansi mulgi aaye. It's not like that. She is a part of the system today, and now she is heading. Earlier there was a time when she did not like studying, and now she is going to Kingston to do her brand management.
And Prasham has committed to me in 2023 that Dad, I am joining Neelam. And he has his own plans that he will visit entire 3,000 retailers you said. He is going to visit all those retailers along with his curriculum before he joins Neelam. For all this, we have a mentor, Mr. Victor Manikam. I call him the Chanakya. He is guiding us since 2014. And my heartiest thanks to each one of you present here in this room. You people allowed me to acknowledge my gratitude to women, each one of you. Thank you very much. And Nikita, all the best. Congratulations for Kitchen Queen of Maharashtra. And the next project is Kitchen Queen of India. Thank you so much, sir, for your love. Am I audible? Yes? After hearing Vishal, sir, I'm quite speechless and over-empowered, and the journey which a family-oriented business can go through. And it's a classic example. And I also started my journey like that only. I come from a typical Marwadi background. I also wanted to do something in my life, wanted to be independent. I have similar vision kind of what Vishal sir is heading, like a father who stood by me, and through him I'm standing here, and I'm privileged that I'm hosting this event. And Umang Media Network is all about community, about creating a platform where brand can connect with the community. It's not about selling, or it's not about brand doing something. It's about empowerment. It's about connecting to the right target audience, to the right brand. And I don't think there can be any better brand than Neelam Stainless Steel, who will be, being a presenter for this event, Umang Kitchen Queen of Maharashtra. It's a very, 6 years back I had an idea while my mother was cooking, and we don't just gratify them when they are cooking, or we don't generally appreciate. It's like a routine work. That's when I realized, we have to do something, create a platform where, we can encourage this kind of women where, they have a hidden talent, they have so much to do with the food, culture, heritage. And that's how we have begun with Kitchen Queen of Maharashtra. I will not take much of your time. Thank you so much each and everyone for joining here. Thank you Vishal sir, thank you Divyata for joining here. And I'm looking forward for a wonderful event. We are going to explore 10 cities of Maharashtra. We will be having auditions across the Maharashtra, 2-tier and 3-tier cities, followed by a grand finale. We will be, inviting females irrespective to their religion, culture, or or their appearance. Only clearly talent, passion about food. That's what we differ from. And we are hoping we should get a best talent from Maharashtra, because Maharashtra is all about exploring talent and the culture at one place. So thank you so much, and I'm privileged that you all have been gracing this event. Thank you, sir. नमस्कार, माझं नाव निकिता, मी टेलिव्हिजन खबरमधून आले. माझा प्रश्न तुमच्यासाठी की तुमच्या या पूर्ण प्रवासाची सुरुवात कशी झाली, मला उत्तर मराठीमधून हवं आहे. नीलमची सुरुवात की माझी सुरुवात? ओव्हरऑल या प्रवासाची सुरुवात, नीलम या कंपनीची सुरुवात. माझे वडिलांचे मोठे भाऊ केसीबाई, त्यांनी फॅक्टरी स्थापित केली वसईमध्ये. त्याच्यानंतर माझे वडील ते माटुंगामध्ये रिटेल शॉपमध्ये सेल्समॅन होते. तर मोठे भावानी लहान भावाला सांगितलं, आणि पप्पा मार्केटियर होते सुरुवातीपासून. तर ते म्हणाले की मलाही काही करायचं आहे, आणि मोठे पप्पा म्हणाले की आपण सोबत हे स्टार्ट करूया. तर फॅक्टरी आपण स्थापित केली वसईला, आणि भुलेश्वरला दुकान स्थापित केली. मोठे पप्पा फॅक्टरीत बसायचं आणि पप्पा दुकानात, आणि त्या हिशोबाने कंपनीची सुरुवात झाली. त्याच्यानंतर पप्पा पहिल्यापासून क्रिएटिव्ह होते, म्हणून त्यांनी विचारलं की आपण शिवखेरा म्हणतात ना, डू थिंग्स डिफरंटली. तर त्यांनी थिंग्स डिफरंटली काय कसं करावं. तर तेव्हा आम्ही मिल्क कुकर ॲल्युमिनियमचे विकत होतो. त्यांनी त्याला बॉक्स पॅकिंगमध्ये कन्वर्ट केलं,
आणि बॉक्स पॅकिंगमध्ये कन्वर्ट करायच्या नंतर त्याला काहीतरी नाम द्यावं लागेल. तर ते विनोदभाई आमचे ॲड एजन्सी तेव्हा होती, आमचे ते तिकडे गेले, त्यांच्याशी विचार विमर्श केलं आणि त्यांनी आम्हाला हे जे नीलम नाव दिलं. नीलम नाव तर मोठ्या पप्पानेच दिलं होतं, पण हे कर्सिव्ह रायटिंग आहे ते विनोदभाईने आम्हाला दिली आणि सर्वांना आवडली आणि त्या हिशोबाने ते ब्रँड नेम स्थापित केलं आम्ही आणि पुढे त्या हिशोबाने काम चालू झालं. त्याच्यानंतर ॲल्युमिनियमच्या नंतर स्टीलचा प्रवाह आला. तेव्हा स्टील आम्ही जपानमधून इम्पोर्ट करायचं आणि 304 ग्रेड. त्याच्यानंतर स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाने इंडियामध्ये सेलम तमिळनाडू गावामध्ये प्रोडक्शन चालू केलं. तेव्हा मी स्टील आम्ही जपानमधून बंद करून आम्ही इकडनं इम्पोर्ट करायचं, फ्रॉम तमिळनाडू आम्ही घ्यायचं आणि प्रोडक्शन करून माल विकायचं. आणि स्टेनलेस स्टीलमध्ये आम्ही नीलम हे फर्स्ट कंपनी आहे ज्यांनी स्टेनलेस स्टीलचे डिनर सेट लॉन्च केले पूर्ण इंडियामध्ये. ताट, वाटकी, ग्लास, चम्मच, सर्विंग बोल वेगवेगळं किलोने हिशोबाने विकायचं. पण पप्पाने विचारलं गेलं की आपण यालाच आपण बॉक्समध्ये का नाही विकायचं, एक सेट बनवून. तर ते सुरुवात केली. त्याच्यानंतर आम्ही ट्रॅव्हलिंग सेट लॉन्च केलं. त्याच्यानंतर स्टेनलेस स्टीलच्या वॉटर फिल्टर लॉन्च केलं, रिव्हॉल्विंग ड्रायफ्रूट सेट लॉन्च केला. त्यावेळी अकबर अली स्टोर होते, ब्रँडेड स्टोर, फोर्टला आणि चेंबूर. हो, तिकडे नीलमचे प्रोडक्ट विकायचं बरेच स्टोअरमध्ये. पण त्या दिवसापासून आम्ही ऑर्गनाइज रिटेलमध्ये आम्ही काम करायचं. त्याच्यानंतर आम्ही पूर्ण इंडियामध्ये डिस्ट्रीब्युशन सेटअप केलं. आमच्याकडे डिस्ट्रीब्युटर्स आज 60+ डिस्ट्रीब्युटर्स आहेत. 3000+ डायरेक्ट आमच्या स्विफ्ट प्लॅटफॉर्मवर रिटेलर्स आहे. आम्हाला प्रत्येक वेळी कळतो की किती ऑर्डर, कोणती आयटम्सचे ऑर्डर घेतात आमचे सेल्स टीम. ते सगळं आम्ही करतो. आणि ॲट द कोर इट इज ऑलवेज अबाउट कन्झ्युमर. तुम्हाला कसं सोय मिळायची ते आमचा हेतू आहे. त्या हिशोबाने आम्ही केला आहे. आणखीन आहे द नेक्स्ट इज ऑल विथ यू. सर, माझा एक प्रश्न आहे, किचन क्वीन आहे सब्जेक्ट, तर त्या रिलेटेडच मी विचारेन की कुकरचा विषय निघालात तर महिलांचाही विषय पुढे येणारच. तुम्ही कशामुळे इन्स्पायर झालात? आईच्या हातचं जेवण की बायकोच्या हातचं जेवण? आई. बायको तर मला 47 झालं, बायको तर 25 वर्ष झाले. त्याच्या अगोदर तर आईच होती ना. आणि आईचं जेवण डेफिनेटली वेगळंच असतं. बरं, मग तुमच्या कंपनीच्या कुकरमध्ये पहिली रेसिपी काय बनवली गेली? खिचडी. गुड, थँक्यू. नमस्कार. बरं, हा शो ऑन एअर होणार आहे का? आणि जर झाला तर तो कोणत्या मराठी चॅनलवर? सो आम्ही बोलतोय प्लॅनेट मराठी बरोबरचा OTT प्लॅटफॉर्म तुम्हाला माहीतच असेल. तर डिस्कशन ऑन आहे. आता आम्हाला एक गो हेड आलं तर वी कॅन पॉझिटिव्हली लुक अहेड. थँक्यू. माय क्वेश्चन इज फॉर दिव्या. आप ये जस्ट 1 मिनट. शी इज दिव्यता. सॉरी. माय क्वेश्चन फॉर दिव्यता, आप इस जर्नी में जुड़े हो तो आपका एक्सपीरियंस कैसा रहा है? When Nikita told me about the overall event and the concept and going into 10 cities, I found it very intriguing, very exciting, because women in the house managing everything, your kitchen, your work life balance, everything is something. These are the unsung heroes of a society, and we are going to celebrate them. We are going to give an appreciation to them. So something like this is a very interesting concept, and I'm really looking forward for the success of this overall event as well. Thank you so much. And these two young, what is your next target? For us, with Neelam, it is a lifelong. So it started as कि हम
ये चीज़ से हम लोग आज सब कुछ कर पा रहे हैं, सो वी शुड गिव इट बैक. सो नीलम, देयर इज नो गोइंग बैक फ्रॉम नीलम. एंड विद किचन क्वींस, लाइक विशाल सर सेड, 3 साल का अभी हम ये है, बट वी आर aiming and our vision is to reach Kitchen Queens of India. Thank you. And as Vishal sir mentioned in his speech, मेरा immediate goal ये होगा that I visit all the 3,000 retailers of India during my curriculum, and in the long run, obviously, join Milan. So I have a question for Hemika. So Hemika, can you just tell me now, you might be having certain pressure, you know, what Vishal sir has set the standard, and considering a daughter, considering a woman. So how do you think, you know, how do you handle that? Because, you know, I think woman is already sitting on a throne, right? कळलं ना, आपण तर तसंच आहोत आधी, आपल्याकडे सगळं टॅगलाईन आहे. We have to already maintain that tag. So I want to understand, Hemika, how are you going to, you know, how are you doing it already very strongly and firmly, and how do you manage that? For this, I just have one answer कि जब खुद का होता है ना, तो naturally हो जाता है, मतलब टेंशन नहीं आता है, दिल से हो जाता है. ना टाइम देखते हैं ना कुछ नहीं, फिर नहीं देखते हैं कि 10 घंटे की शिफ्ट हो गई तो घर चलो. सो जब खुद का होता है ना, तो उसका मजा ही अलग है. Let's do a media bite. Sure. Group photo कर लेते हैं.